देऊळ बंद का केलंस? आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी. हाच थामसपणा होता. इफ इलेक्ट्रिसिटी इज क्रिएटिव्हिटी देन देयर शुड बी वन क्रिएटर, बट आय एम नॉट. परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण आहे. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट आहे. तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच. कोण आहे? मी आहे. माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. अरे पुढे काय वडून ठेवलंय, कुठे ठाऊक आहे तुला? आता परीक्षा देणारी व्यक्ती चक्क देवाचीच परीक्षा घ्यायला निघाली आहे. समोरच्याचा राग अनावर झालाय, पण परीक्षा घेणारा मात्र शांतपणे हसतोय. देऊळ बंद 2. नमस्कार मित्रांनो. ज्या चित्रपटाची मराठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या देऊळ बंद 2 बद्दल आता एक अतिशय मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग 12 फेब्रुवारीला अधिकृतपणे पूर्ण झालं असून प्रेक्षकांमध्ये आता एकच उत्सुकता आहे, ती म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये कधी येणार. एक गोष्ट मान्य करावी लागेल की देऊळ बंदच्या पहिल्या भागानं मराठी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलंय. त्या चित्रपटात दाखवलेली श्रद्धा, अध्यात्म आणि समाजातील वास्तव, यामुळे तो फक्त एक चित्रपट राहिला नाही, तर लोकांसाठी एक भावनिक अनुभव बनला. म्हणूनच आता दुसऱ्या भागाकडून अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. आणि विशेष म्हणजे यावेळचा देऊळ बंद 2 पहिल्या भागापेक्षा जास्त डेंजर असणार आहे. गेल्या वेळी स्वामींना एक शास्त्रज्ञ भेटला होता, ज्याच्याशी विज्ञानाच्या जोरावर वाद घालता येत होता. पण यावेळी स्वामींच्या समोर एक शेतकरी उभा राहणार आहे. आणि म्हणूनच या भागाचं नाव आहे देऊळ बंद भाग 2. आता परीक्षा देवाची. इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की पहिला भाग जितका लोकांच्या काळजाला भिडला, तितकाच प्रभाव हा दुसरा भाग टाकू शकेल का? शेतकऱ्यांचा संघर्ष आणि राजकारणामुळे त्यांच्या वाट्याला येणारी परिस्थिती, याचं जिवंत दृश्य हा चित्रपट कसं मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या भागात त्यांच्या आवाजातील गांभीरता आणि चेहऱ्यावरचा शांत भाव पाहून अनेक प्रेक्षकांनी थिएटरमध्येच नमस्कार केला होता. त्यांच्या सोबतीला प्रवीण तरडे आणि संस्कृती बालगुडे मुख्य भूमिकेत असतील. नुकताच या सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि संस्कृती बालगुडे त्यांच्या फिल्ममधील लूकमध्ये दिसत आहेत. संस्कृती बालगुडे यांचा साधा लूक पाहून त्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका साकारत असाव्यात असा अंदाज लावला जातोय. तर दुसरीकडे प्रवीण तरडे यांचा लूक पाहून एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. अंगावर सोन्याचे दागिने, भरजरी कपडे आणि चेहऱ्यावरचा रौद्र भाव, यावरून ते या सिनेमात सावकार किंवा मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. रिलीजबद्दल बोलायचं झालं तर फेब्रुवारीत शूटिंग संपल्यामुळे सध्या पोस्ट प्रोडक्शन आणि एडिटिंगचं काम वेगानं सुरू आहे. असा अंदाज आहे की हा चित्रपट आपल्याला मे महिन्याच्या आसपास थिएटरमध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला आशय घन आणि विचार करायला लावणारे चित्रपट आवडत असतील तर देऊळ बंद 2 तुमची निराशा करणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रवीण तरडे खरोखरच या सिनेमात विलनच्या भूमिकेत असतील का? आणि हा भाग पहिल्या भागापेक्षा मोठा ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रिव्ह्यू आणि अपडेट सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.